तो निवडणुकीमध्ये जे काही बोलायचं होतं, ज्या काही विषय निवडणूक आयोगाच्या होत्या त्या स्तरावर मी बोललो होतो आणि मी तेव्हाही म्हटलं होतं, माझं चव्हाण साहेबांबरोबर काहीच पर्सनल नाही, कधीच नसणार, ते माझ्या मोठ्या भावाप्रमाणे. आता भेट झाली तुमची, काय चर्चा हो केली? मला साहेबांनीच बोलून घेतलं, चव्हाण साहेबांनी. मला वाटतं त्यांनी मला कुठे बघितलं तर बोलून घेतलं. तर ते ज्येष्ठ आहेत, माझ्या मोठ्या बंधूप्रमाणे आहेत, तर जाऊन भेटलं पाहिजे. त्यांचा तुमच्या पाठीवर हात होता, काय समजायचं याचं? आपण ओरडताय कशाला? त्यांचा तुमच्या पाठीवर हात होता, असं हे बरोबर. काय अर्थ काढायचा त्याचा? चांगले मी तिसऱ्यांदा म्हणतोय, ते माझ्या मोठ्या बंधूप्रमाणे आशीर्वाद त्यांनी माझ्यावर ठेवले आहेत, हे माझ्यासाठी समाधानाची गोष्ट आहे. माझं आणि चव्हाण साहेबांचं तसं काहीच टोकाचं नव्हतं. निवडणुकीच्या काळामध्ये जे काय मला बोलायचं होतं, जे काय माझ्या नजरेसमोर आलं, जे काय पुरावे मला मिळाले, ते मी निवडणूक आयोगासमोर ठेवलेले आहेत. रिट पिटिशन जे फाईल केलं आहे ते मी हायकोर्टात फाईल केलेलं आहे. त्याच्यामध्ये भाजप किंवा व्यक्तिगत कोणावरही माझी तक्रारच नाही, म्हणजे ऑफिशियल तक्रार ज्याला म्हणतात त्याला, निवडणूक आयोगाकडे. निवडणुकीपूर्वी अनेक आरोप केले होते. हो बरोबर आहे. आता ते बघा, लक्षात घ्या. नाही ऐकून घ्या. मी चव्हाण साहेबांचं नाव घेतलं आणि त्यानंतर पुरावा दाखवला. तक्रार माझी कुठली आहे? पुराव्यावर आहे. बरोबर आहे. पुरावा जो काय मी निवडणूक आयोगासमोर ठेवला आहे, अजूनपर्यंत मला अहवालसुद्धा आलेला नाही. तो अहवाल आल्यानंतर मी माझी प्रतिक्रिया देईन त्याच्यावरती. पण जे रिट पिटिशन फाईल केलं ते एका बोगस OBC सर्टिफिकेटवर फाईल केलं. पैसे जिथे पकडले गेले ते निवडणूक आयोगाकडे मी फाईल केलं आहे. आता त्याचा जो काय अहवाल येईल, जो काय त्याच्यावर उत्तर येईल, ते आल्यानंतर मी परत एकदा बोलेन आपल्याशी. थँक्यू. निवडणूक आयोगाशी संपर्क साधला, त्यांनी माझ्याशी संपर्क साधायचा आहे. ज्यावेळेस माध्यमांना त्यांना विचारलं त्यावेळेस त्यांचं म्हणणं असं होतं की एखाद्या घरात जाऊन अशा पद्धतीनं करणं योग्य नाही. तुम्ही हा 25 दिवस जुना प्रश्न मला विचारताय. ऑलरेडी याच्यावर झालेलं, माझ्यावर केस झाली आहे ट्रेसपासिंगची. कदाचित तुम्हाला माहीत नसेल, ऑलरेडी हा विषय जुना झालेला आहे. मी कोर्टामध्ये गेलेलो आहे. अच्छा, एवढं जर होतं तर निवडणूक आयोगाने तेव्हाच सांगायला पाहिजे होतं. माझ्यावर केस झालेली आहे त्या विषयामध्ये. धन्यवाद. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.